चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी राज्यात पहिल्यांदा एकत्र आल्या, त्याचा काय परिणाम जिल्ह्यावर होऊ शकतो याबद्दल मला वाटतं कोण कुणाबरोबर गेलं आता म्हणजे महायुतीची राष्ट्रवादी म्हणजे ईडीची भीती संपलेली दिसते. कारण की महायुतीतली राष्ट्रवादी जर महाविकास आघाडी त्यांच्याबरोबर आघाडी करत असेल तर मला वाटतं भाजपची भीती आता महायुतीतल्या पक्षांच्यावर संपलेली दिसते. पण याच्यावरती शिवाजी पाटलांनी असं म्हटलं होतं काही महिन्यापासून माहित होतं का बाहेरून कोण अजून एकच आहे. मला वाटतं आता तो भाजपनं विचार केला पाहिजे की काय चाललंय नेमकं कशा पद्धतीनं चाललेलं आहे ते भाजपनं. आणि मला वाटतं आता ऑलरेडी देशाच्या गृहमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की घोड्यांवरची गरज नाही आहे. ते आता हळूहळू दिसा लागलेलं आहे की या दोन्ही पक्षांचं खच्चीकरण किंवा त्यांना स्वातंत्र्य निर्णयाचं देऊन मग हळूहळू त्यांना बाहेर काढायची प्रक्रिया असेल त्याची सुरुवात सोलापुरात झाली असेल. जिल्ह्यात तुमच्या बरोबर शेट्टी साहेब येत आहेत त्याबद्दल नाही, राजू शेट्टी आणि आमची युती ही शिरोळ, हातकणंगले, चंदगड असेल किंवा कोल्हापूर जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र या सर्वच ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत. नगरपालिका आणि नगर परिषदची चर्चा राजू शेट्टींच्या बरोबर झालेली आहे. इंडिया अलायन्स म्हणून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची आमची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे. एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं आघाडी होईल तिथं तिथं आघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून आमचा. कारखानदार नाराज होणार नाही का याच्यामुळे? तो विषय वेगळा आहे कारण की आज त्यांनी जी भूमिका मांडली होती त्याला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे एफआरपीच्या संदर्भात. त्यामुळे तो विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे. आणि मागच्या वेळी देखील आम्ही एकत्र लढलेलो आहोत निवडणुका राजू शेट्टीने. हसन मुश्रीफ आणि तुमचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. यापूर्वी अनेक वेळा तुम्ही एकत्र आलेला स्थानिक पातळीवर. आता मात्र हसन मुश्रीफ यांनी तुमच्याशी चर्चा करणार नसल्याचं सांगितलं. आता चर्चा त्यांनी करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आम्ही चर्चा करणार नाही कारण की महाविकास आघाडी म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की त्यांच्यावर चर्चा करण्याचा विषय येत नाही. आम्ही आमच्या ताकदीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या निवडणुका निश्चितपणे लढू. शेवटी लोकांच्या हातामध्ये लोक उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघतायत. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे. कोल्हापूरची झालेली वाताहत ही गेल्या 4 वर्ष महायुतीचं असणारं सरकार या राज्यात त्याला जबाबदार. त्यामुळे सगळा विचार केल्यानंतर आम्हाला निश्चितपणे फायदा होईल त्याचा. महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून आम्ही निश्चितपणे त्याचा फायदा घेऊ. विरोधी पक्ष तुम्ही आमची मागणी राहिलेली आहे आणि आता शेवटी सभापती महोदयांनी तो निर्णय घ्यावा अशी यांची अपेक्षा आहे. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विधानसभा असू दे विधान परिषद असू दे दोन्हीकडे विरोधी पक्ष नेतेपद नसणं ते लोकशाहीला थोडं घातक आहे. कारण की लोकशाही एका बाजूला आम्ही म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र ती संधी मिळत नाही हे चुकीचं आहे. आणि म्हणून आमची सरकारला सुद्धा विनंती आहे की ही संविधानिक पद आहेत ही पदं भरली गेली पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून शेवटी लोकांना एक व्हॉइस राहतो. तो व्हॉइस सुद्धा न देणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं चुकीचं आहे.